आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने श्री राम मंदिर रामलल्ला प्राणप्रतिष्ठा महासोहळा उत्साहात साजरा। संपूर्ण भारतात आज 22 जानेवारी रोजी राम दिवाळी साजरी झाली। अयोध्या धाम येथे उभारण्यात आलेल्या भव्य राम मंदिरात प्रभू श्री राम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा महासोहळा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला। 22 जानेवारी रोजी दुपारी पार पडलेल्या या ऐतिहासिक सुवर्ण क्षणाची सर्व जन साक्षी झाले। श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अवघे खामगाव नगरी राममय झाल्याचे दिसून आले। श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरातील सतीफैल भागातील श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने श्री ओंकारेश्वर मंदिर येथे आज संध्याकाळी भव्य दिव्य दीपोत्सव व महाआरतीचे आयोजन करण्यात आले। संध्याकाळी 6 वाजता महाआरती करून लाडू प्रसाद वाटप करण्यात आला। नंतर 5000 दिवे लावून भव्य दिव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला। या प्रसंगी विही परिषद बजरंग दल विभागीय सहमंत्री अमोलजी अंधारे, पवनजी गरड, लक्ष्मणराव गाडे, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देवीदास शर्मा, गुरुद्वारा संचालक जितेंद्र सिंह मेहरा, मोठी देवी मंडळ संचालक रवी आनंदे, दिलीप झापर्डे, विनोद सुकाळे, अरुण कडवरकर, प्रशांत आवटे, दादू अंधारे, विक्की देशमुख, लालाजी सांगळे, अशोक आनंदे, सचिन केवारे, दिलीप जोगदंड, गजानन उंबरकर, रामदास ढोले, सागर चुंबळकर, राजपाल यादव, अशोक मोरे, विनोद महाडिक, अशोक मोरे, शांताराम मंडवे, आशाबाई अंधारे, सुशीलाबाई आवलकर, पार्वता सुकाळे, जया सुकाळे, मंगला बावस्कर, शकुंतला डवळे, जयश्री झापर्डे, वर्षा देशमुख, प्रमिलाबाई शिंदे, नीता अंधारे, सोनाली शिंदे, निकिता पवार, अर्चना ढवळे, जानवी डोंगरकर, अंजली पवार, ज्योती डोंगरकर, सुनीलता साळुंके, पूजा डोंगरकर, कामिनी शिंदे, अमृता तायडे, आस्था सोळंके, वैशाली कोंडलिंगे, जानवी शर्मा, आराध्या ढोले, उषा शर्मा, प्राची कोडगिलिंगे, कीर्ती शर्मा, संगीता तायडे, मंगला सोळंके, शुभांगी विटे, मनीषा पवार, आशा दिपके, आराध्या ढवळे तसेच शिवाजी नगर सतीफैल भागातील शेकडो महिला पुरुषांची उपस्थिती होती। सन 2000 मध्ये संस्थापक अध्यक्ष देवीदास उर्फ मुन्नाभाऊ शर्मा यांनी भजनी मंडळाची स्थापना करून आजपर्यंत अखंडपणे धार्मिक व सामाजिक उपक्रम निस्वार्थ भावनेतून सतत मुख में हो राम नाम, रामसेवा हात में हे ध्येय घेऊन सतत मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवत आहे, अशी माहिती श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली। DPA न्यूजसाठी प्रतिनिधी जालम शिंदे। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।